जयंतीनिमित्त शहरवासियांना काय शुभेच्छा देणार आहात? आज 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती या ठिकाणी येणार आहे। तेव्हा सर्वांना विनंती करतो की आपण थोडं शांततेचं सहकार्य द्यायचं आहे। जिल्हा अध्यक्ष राधाकांत कांबळे साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबर कोषाध्यक्ष रामचंद्र अचलकर, महिला विभागाच्या अध्यक्ष महोदया मंदाताई गजरे, त्यांच्या बरोबर भारतीताई गवळी, त्याचप्रमाणे संतान सैनिक दलाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष टी.ए. ढोबळे साहेब यांच्या वतीनं मल्हारी लोंढे आपण या अध्यक्षांसोबत जायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करायचे आहे। मोठा त्याग केला आणि अशा स्थितीमध्ये ही घटना तयार झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की मी जगातलं सगळ्यात सर्वोत्तम अशा प्रकारचं संविधान या देशाला बहाल केलेलं आहे। मात्र हे राबवणारे जर त्यांनी राबवलं नाही तर हे संविधान कुचकामी ठरेल अशा प्रकारचे संकेत बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये त्या ठिकाणी व्यक्त केले होते। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले आहेत। गरीब या देशामध्ये अधिक गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेला आहे। मुठभर लोकांकडे संपत्ती जमा होत आहे। जवळपास या 75 वर्षामध्ये 7.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आदिवासी बांधवांची लहान लहान मुले कुपोषणाने मरत आहेत। या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, अंधश्रद्धा वाढत आहे, बोगस बाबांची मांडियाळी उभी राहत आहे। या ठिकाणी 75 वर्षाच्या संविधान मध्ये खरं तर जातीय अस्मिता, जातीय संघर्ष कमी व्हायला हवे, धार्मिक संघर्ष कमी व्हायला हवे। मात्र जशी जशी आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत चाललेले आहेत तसे तसे जातीय द्वेषाचे प्रकार अनेक प्रकारे उघड होत आहेत। धार्मिक द्वेषाचे आणि अशांततेचे प्रकार अनेक या ठिकाणी वाढताना दिसत आहेत आणि म्हणून या ठिकाणी भारतीय संविधानाची जनजागृती करणे, भारतीय संविधानाची तत्व भारतीय नागरिकांच्या पर्यंत, तळागाळापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासारखं आहे। म्हणून आमच्यासारख्या शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या विचारावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढच्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे विचार तळागाळातील भारतीय नागरिकांपर्यंत, महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत, आपल्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि ते रुजवणे। तसेच आम्ही भारताचे लोक हे जे काय संविधान आहे ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांना त्यातून न्याय मिळाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा काम करणे हेच खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करेल। पुढच्या काळात एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून, एक शिवरायांचा अनुयायी म्हणून पुढच्या काळात काम आम्ही करण्याचा या ठिकाणी आजच्या पवित्र दिनी संकल्प सोडत आहोत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिक, महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि भारत मातेच्या सर्व मनापासून शुभेच्छा आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय